नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर मित्रांनो, रेशन कार्डची के-वाय-सी आता घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने करू शकता. तर मित्रांनो, ही के-वाय-सी केली तरच तुम्हाला जे काही मोफत धान्य आहे ते मिळणार आहे. तर मित्रांनो, ही के-वाय-सी कशी करायची ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे सर्च करायचे आहे. 2 ॲप लागतील मित्रांनो तुम्हाला हे के-वाय-सी करण्यासाठी. ते 2 ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. सर्वात पहिले मित्रांनो, तुम्ही इथे टाकायचं आहे आधार फेस आर-डी. आधार आधार फेस आर-डी हे ॲप तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. त्यानंतर एक दुसरं ॲप आहे. ते ॲप तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर बघू शकतात मेरा ई के-वाय-सी. मेरा ई के-वाय-सी अशा प्रकारे तुम्ही लोगो वगैरे बघू शकतात. ॲप अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून ओपन करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, येथे तुम्ही आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते सिलेक्ट करून व्हेरिफाय लोकेशन या बटनावरती एकदा क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून तुम्ही व्हेरिफाय करू शकतात. लोकेशन ऑन केल्यानंतर तुमचे व्हेरिफाय केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल. आता तुम्हाला मित्रांनो इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार आधार नंबर ज्या व्यक्तीचा तुम्ही के-वाय-सी करणार आहेत, त्याच व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील, त्याच्यापैकी सर्वांची के-वाय-सी करायची आहे. सर्वात पहिले तुम्हाला ज्या व्यक्तीची के-वाय-सी करायची आहे, त्याचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर जो काही आधार नंबरला लिंक नंबर आहे, त्या नंबरवरती ओ-टी-पी पाठवण्यात येईल. तो ओ-टी-पी इथे तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो, आधार नंबर तुम्ही व्यवस्थितपणे टाकल्यानंतर जनरेट ओ-टी-पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ओ-टी-पी टाकण्याचं ऑप्शन येईल. तुम्हाला आता ज्या नंबरला ओ-टी-पी आलेला आहे आधार लिंक, त्या नंबरला ओ-टी-पी आलेला आहे तो बघू शकतात. अशा प्रकारे आल्यानंतर टाकून घ्यायचा आहे. नंतर कॅप्चा व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल. मित्रांनो, व्यवस्थित जसा कॅप्चा आहे तसाच कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. कॅप्चा चुकला तर ती प्रोसेस जाणार नाही. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकतात रेशन कार्डवरील व्यक्तीचं नाव आलेलं आहे, रेशन कार्ड नंबर आलेला आहे, महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे आलेला आहे. नंतर फेस आर-डी या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर एक के-वाय-सीचा आलेला आहे. तर तुम्ही येथे तुमचा फेस टाकून डोळे एकदा चालू बंद करायचे आहे मित्रांनो. ग्रीन कलरचं ऑप्शन आल्यानंतर डोळे चालू बंद केल्यानंतर प्रोसेस आपोआप पुढे जाईल. तर अशा प्रकारे तुमची जी काही के-वाय-सी आहे ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो, ई के-वाय-सी रजिस्टर सक्सेसफुल आहे. अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डची के-वाय-सी घरी बसून फक्त ओ-टी-पी टाकून करू शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.